दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। रहा अपडेट न्यूज। जळगाव जिल्ह्यातील हजारो माध्यमिक शिक्षकांचे वेतन व भविष्य निर्वाह निधी प्रलंबित। माध्यमिक शिक्षकांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधीसाठी 132 कोटींचे अनुदान मिळून देखील शिक्षण विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे 6 कोटी रुपयांचे अनुदान परत गेल्याने शिक्षक आक्रमक झालेल्या शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घातला घेराव। शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विरोधात निदर्शने करत शिक्षकांनी व्यक्त केला रोष। वेतन व भविष्य निर्वाहापासून वंचित असलेल्या शिक्षकांना तात्काळ निधी न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा शिक्षक संघटनांचा इशारा। जळगाव जिल्ह्यातील सुमारे 1200 शिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधीपासून प्रलंबित असून शासनाकडून 132 कोटींचे अनुदान उपलब्ध होऊनही वेतन व भविष्य निर्वाह निधी विभागातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे सुमारे 6 कोटींचा निधी हा परत गेल्याने 5 ते 6 वर्षांपासून हजारो शिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधीपासून वंचित राहिले आहेत। दरम्यान याच विरोधात आक्रमक झालेल्या शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला। तसेच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात निदर्शने करून शिक्षकांनी तीव्र रोष व्यक्त केला। वेतन व भविष्य निर्वाहापासून वंचित असलेल्या शिक्षकांना तात्काळ निधी न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिला आहे। SD भिरूड सेक्रेटरी शिक्षक संघटना यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूया। रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल। सर्व या ठिकाणी जिल्ह्यातले सर्व शिक्षक पदाधिकारी जमून अधिकाऱ्याला घेराव घातला आहे, काय नेमकी तुमची मागणी? गेल्या 5-6 वर्षापासून जळगाव जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारची थकीत देयके प्रलंबित होती। मान्य शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आणि संघटनांच्या माध्यमातून वारंवार शासनाशी पाठपुरावा करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास 132 कोटी रुपयाचं अनुदान जिल्ह्याला मिळालं। परंतु वेतन पथकांतील अकार्यक्षम कर्मचाऱ्यांमुळे आणि त्यांच्या मिसप्रॅक्टिसमुळे या ठिकाणी जवळपास 6 कोटी रुपयाचं अनुदान परत गेलेलं आहे आणि जवळपास 1000 ते 1200 शिक्षकांचे वेतन बिल अजूनही या ठिकाणी प्रलंबित राहिलेले आहेत। ज्यांनी पैसे दिले त्यांचं काम झालं, अशा पद्धतीची अडवणूक या कार्यालयाच्या माध्यमातून झालेली आहे। आज तुम्ही आंदोलन केले, पुढचा पवित्रा काय येणार आहे? जर तुमच्या मागण्या मान्य ज्यांची बिल प्रलंबित आहे अशा सर्व शिक्षकांना मी एकत्र करणार आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। सर, नाव पद? मी SD भिरूड सेक्रेटरी, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.